सकाळी माझं बाळ उठून एकटंच खेळत बसलेलं. माझी सकाळची कामाची डब्याची वगैरे गडबड असते ना, त्यामुळे मला हिच्याकडे लक्षच देता येत नाही. आणि माझं बाळ शहाण्या बाळागत उठून गप खेळत बसलेलं. मग काय पटापटा सगळी कामं उरकली, किचन उरकलं, भांडी उरकली. आणि आज आबाळ होतं, मला हांतरून टाकू का नको, पण टाकलं. कारण की लहान पोरं असली की सुशी करतात, त्यामुळं का हांतरुणांचा वास येतो, त्यामुळं टाकलेली. तोपर्यंत आमचं बाळ येतं आणि माझं बाळ शी करून रडत बसलेलं. नंतर मग काय तिची शी पुसून वगैरे तिला आंघोळ घातली, लाडूला आंघोळ घातली. दोघींचं उरकून आम्ही बसलोच होतो. तोपर्यंत आत्तू आली आणि आत्तू आज समोरच्या बाजारासाठी आलेली. मग जाता जाता भेटून जावं म्हणून ती घरी पण आली. मग काय लाडूबाई लागली तिच्या मागं, मला पण यायचंय. मग आत्तू म्हणली मी उद्या येणार आहे मेढ्याला. तर चल उद्या येता सोडून जाईन, मग तुला एक दिवस राहू दे माझ्यापाशी. पण मॅडमचा काही जीव होत नव्हता सियाला सोडून, म्हणून बघा ना कशी सारखी बाय बाय करती. शियाचा पा घेतला आणि मग गेली. पण मॅडमचा काय शेवटपर्यंत जायचा जीव होत नव्हता, पण जायचं तर होतं. असो, मग ती गेली की माझं पार्सल आलं. मी मागवलेला कॉर्ड सेट घरात घालायसाठी घातलं की एक दिवस मी नक्की दाखवीन. त्यानंतर उद्या भोगी आहे, त्यामुळे आमची इथं तयारी चालू होती. आणि सिया करती लाडू दीदीची कमी पुरी, कारण की लाडूची पण अशीच मध्ये मध्ये लुडबुड असते ना. आता आमच्या मॅडम मध्ये करायला लागल्यात बरं का, शिया मॅडम पण वडावडी. मग मला आठवलं की मला शियाची खिमटी करायची. मग रात्री 11 वाजता खिमटी करायला घेतली, तरी पण एवढा पसारा होता. मग कडूसला म्हणलं तुम्ही तिला झोपवा, तोपर्यंत मी बाकीचं उरकते. मग काय असा होता आमचा दिवस. चलो बाय.